जय शिवराय मित्रांनो. आय लव्ह यू कोकण या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवाय आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, मी आज चाललेलो आहे श्री क्षेत्र देवी असोळ येथे आर्यादुर्गा मंदिर आहे आणि हे खूप सुंदर आणि पौराणिक मंदिर आहे आणि एकदम रोडच्या कडेलाच आहे. आणि त्या दुर्गा मंदिर जे आहे त्या मंदिरासाठी दर्शनासाठी आज चाललो आहे. चला माझ्याबरोबर, मी दाखवतो तुम्हाला आर्यादुर्गा मंदिर कसे आहे ते आणि तिथली वास्तू कशी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करतो या व्हिडिओतून. व्हिडिओ पूर्ण बघत राहा. तर मित्र, आपण आलेलो आहोत देवी असोळमध्ये. जे आर्यादुर्गा मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जाऊया. ही एंट्री आहे, गेट आहे आणि आतमध्ये मंदिर कसं आहे ते तुम्हाला दाखवतो. संपूर्ण मंदिराचा परिसर पूर्ण कौलारू मंदिर दिसतंय बघा. आणि या गावामध्ये, देवाच्या कोटणे गावामध्ये किंवा या राजापूर तालुक्यामध्ये जी मंदिरं आहेत ती बहुतेक मंदिरं पौराणिक मंदिरं आहेत आणि जी मंदिरं आहेत ती कौलारूच आहेत. मित्रांनो, हा बाहेरचा परिसर आहे. मंदिराच्या बाहेरचा जो परिसर आहे तो परिसर तुम्हाला दाखवतो. केवढं मोठा परिसर आहे आणि पूर्ण हे मंदिर बघा किती आकर्षक असं मंदिर आहे. मंदिरच्या संपूर्ण सभोवतालचा परिसर तुम्हाला दाखवतो. मंदिराच्या समोर हे 2 मोठे दीपस्तंभ आहेत, हे बघा. आणि या संपूर्ण मंदिराची माहिती आपण मंदिरचे जे पुजारी आहेत किंवा मंदिर केअरटेकर असतील त्यांच्याकडून आपण सर्व माहिती घेणार आहोत. किती असं रम्य अशा वातावरणामध्ये हे मंदिर या ठिकाणी आहे, आर्यादुर्गा मंदिर. बाजूला रोड आहे जो राजापूर आणि रत्नागिरी नाते या गावांना कनेक्ट होतो हा रोड. तर मंदिरच्या बाहेरच्या साईडला ना हे एक दगड दिसत आहेत आपल्याला. पण ह्या दगडावरती ना एक विशिष्ट प्रकारचे असे शिल्प अशी कोरलेली दिसत आहेत. हे बघा, सगळ्या जे दगड आहेत त्या प्रत्येक दगडावरती एक विशिष्ट प्रकारचे शिल्प कोरलेली आहेत. हे बघा, आपल्याला दिसतोय हा एक हाताची एक कोरलेला दिसतोय. एक असा हात आहे, त्याच्या खाली हे माणसांचे असे बावल्या टाईप असं आहे. असे वेगवेगळे जे चित्र या दगडांवरती कोरलेले दिसत आहेत. आपण माहिती घेऊया या दगडांविषयी. अच्छा, ही देवी आल्या अंकोला, कर्नाटकमध्ये अंकोलामध्ये हे देवीचं देऊळ आहे. अच्छा, हे मूळ स्वरूप आहे देवीचं. तिचं देवीचं मूळ स्वरूप आहे. अच्छा. आणि इथे देव आता म्हणजे देसाई करून देवीचे भक्त होते. हां. तर देवीचे भक्त ते त्यावेळेला ते जसं त्यांचं वय झालं ते म्हणजे सुरुवातीला अंकोल्याला ते देवीच्या जायचे. तिथे नेहमी तिची म्हणजे हे करायला, सेवा करायला. जसं वय झालं तर काय माणसाला हळूहळू जाता येत नाही. वय झाल्याबरोबर त्यांनी मग जेव्हा देवीच्या दर्शनाला शेवटी गेले होते तेव्हा त्यांनी काय सांगितलं की आता माझी ही शक्ती आता संपत आलेली आहे की मी तुझ्या चरणापर्यंत येऊ शकत नाही. मग आता तो काहीतरी त्याला म्हणजे माझी आता सेवा इथपर्यंतच आहे, आता समजून हे कर. मग तसं झालं. त्यांनी सांगितल्याबरोबर ते रात्री धर्मशाळेत तिथे झोपले. मग देवी त्यांच्या स्वप्नामध्ये आली आणि देवीने सांगितलं की तू काय काळजी करू नको, तुला जरी इथपर्यंत येता नाही आला तरी मी तुझ्यासोबत येते. म्हणजे देवीने दृष्टांत दिला. आणि जर सकाळी ते जायला निघाले तर देवीने त्यांना अट सांगितली की फक्त तू मागे वळून नाही बघायचं. जर मागे वळून बघितलंस तर मी तिथेच गुप्त होणार. मग त्याप्रमाणे ते तसे निघाले तिथे. आणि मागून देवीच्या पैंजणांचा आवाज आणि ते पुढे असं दोघं चाललं होतं. इथे आल्याबरोबर कसं झालं की त्यांना पटकन ते पैंजणांचा आवाज येणं बंद झालं. पैंजणांचा आवाज येणं बंद झालं तर त्यांनी पटकन मागे वळून बघितलं तर देवीने सांगितल्याप्रमाणे तिथे ती दर्शन दिलं त्यांना आणि गुप्त झाली. ते हे जे तुम्हाला दिसतंय खाली
तिथे तिची कातळावर पावलं उमटलेली आहेत आर्यदुर्गेची. अच्छा, म्हणजे ती देवीची आहे त्याच्या हा, खाली. ते खाली ते आता तिथे वरती पादुका आता बसवण्यात आल्या संगमरवरी. हां हां. तर देवीचे ते हे देवीची पावलं आहेत. पावलं उमटलेली आहेत. आता त्याच्यावर सगळं बांधकाम करून आता देवीची मूर्ती वगैरे 1971 साली याचा जीर्णोद्धार झाला होता. आता त्याच्यामध्ये हळूहळू बदल होत गेलं. देवीचे 2 मुख्य कारकं आहेत. एक नवरात्रीमध्ये 9 दिवस देवीचे असतात आणि सर्वात मोठा उत्सव जत्रा आहे. मार्गशीर्ष वद्य अष्टमीला तिचा सोहळा असतो. रात्री 1:45च्या सुमारास ती भेट असते. म्हणजे ती भालावली गाव आहे ते आपल्या बाजूला, याच्या पुढचंच गाव आहे भालावली. तिथून नवदुर्गा देवी भेटायला इथे आर्यदुर्गेला येते. मग तो जो सोहळा आहे रात्री अष्टमी आणि नवमी असा जो त्याचा मध्य असतो तो धरून इथे ते मांड आहे, देवीचा मांड आहे इथे. तिथे येऊन त्या भालावलीची देवी बसते, नवदुर्गा देवी. आणि मग तिथून आमचा जो पुढे गुरव समाज आहे, गुरव समाज आणि गाव मिळून ती देवी मग इथे घेऊन देवी इथे बाजूलाच बसते तिच्या. म्हणजे तो भेटीचा सोहळा आहे आणि त्यावेळेला खूप गर्दी असते. असे 2 सोहळे खूप मोठे होतात तिकडे. अच्छा. आणि आमचं कसं, आम्ही देवीचे गुरव पुजारी आहेत. आमचं जवळजवळ 7 पिढ्यांचं वंशपरंपरेने आजपर्यंत चालत आलेलं आहे सगळं देवीची सेवा. मग आज आम्ही ती 7वी पिढी आहे आणि पुढे अजून सेवा चालू आहे आजपर्यंत, असं त्याचं हे आहे. आणि उत्सव मोठे असतात. उत्सवाला तुम्ही या अष्टमीला म्हणजे खूप बघण्यासारखं आहे बघायला गेलं. म्हणजे ती भेट बघण्यासाठीच लोक जास्त येतात रात्रीच्या एवढा म्हणजे जागरण करून. असे 2 उत्सव आहेत. आणि बाकी तर काय देवीचं हे खूप मोठं आहे. नवसाला देवी पावते असं बहुतेकाने आजपर्यंत त्यांचा इथे येऊन सांगितलेलं आहे की देवीचं खूप हे आहे की महात्म्य की नवसाला देवी पावते. म्हणजे भरपूर जणांचे नवस त्यांनी पूर्ण केलेले आहेत. आणि भरपूर रोजचं इथे येणं जाणं आहे लोकांचं आजच्या याच्यामध्ये. कारण आमचं गाव एका साईडला आहे तरी पण तेवढ्या लोकांचं हे आहे श्रद्धा आणि भक्ती की इथपर्यंत येतात. बरोबर. आणि दादा तुम्ही काय सांगाल, आपल्या गावामध्ये एवढी मंदिरं आहेत, देवस्थानं, चांगली देवस्थानं आहेत, म्हणजे ती आत्तापर्यंत खरोखरच सगळ्या लोकांनी त्याचं मानपान ठेवून सगळे, जसे आता तुमचं वय म्हणजे तुम्ही एकदम खरं तरुण तडफदार आहे. आणि असेच मला वाटतं सगळ्यांनी देवाच्या पाठीमागे श्रद्धा ठेवून काहीतरी चांगलं आपल्या गावासाठी व्हावं, असं म्हणजे तुम्ही गावाच्या ह्याच्यात तुम्ही काय सांगाल? गावासाठी म्हणजे गावासाठी प्रयत्न आपल्यालाच करावा लागेल. कुणी बाहेरून येऊन प्रगती करतायत. म्हणजे आता तुम्ही बघायला गेले बाहेरून परप्रांती येऊन पण प्रगती करतात, पण त्यांनी करण्याअगोदर आपल्या लोकांनी त्याच्यामध्ये हात घातला पाहिजे. कारण आपल्या कोकणात खूप काही आहे बघायला गेलं तर. पण आपली लोक सध्या का माहिती का करायला मागत नाही, पण करतील तर खूप काही आहे. कोकणातून बाहेर जायची गरज नाही. आणि ह्याचं एक प्रात्यक्षिक म्हणजे सांगायचं बोलायला गेलं तर आपल्या कुठल्या पण कामासाठी जसं तुम्ही देवीचं नाव घेऊन जर कामाला सुरुवात केलं तर निश्चित त्याचं फळ हे आपल्याला देवीचं म्हणजे खूप छान आहे ती. म्हणजे आजपर्यंत नडलेल्याला हाक मारली. माझं स्वतःची भरपूर अनुभव आहे त्या बाबतीत. आजपर्यंत तिला कुठल्याही अडचणीत हाक मारलेली आणि देवाने ती हाक ऐकलेली नाही, असं कधी झालेलं नाही. बस एवढंच आहे की आपली श्रद्धा आणि आपलं हे पाहिजे त्या तिच्या ठिकाणी. मग ते ऑटोमॅटिक मग तुम्ही कुठेही तुमचा जो स्वतःचा मूळ पुरुष आहे किंवा तुमचा स्वतःचा आज तुमचं ग्रामदेवत प्रत्येकाचं आहे. आज जशी आमची ग्रामदेवता आर्यदुर्गा जाकादेवी, तसं प्रत्येक ठिकाणी देवाच्या घुटणीमध्ये पण भार्गव मंदिर. मग तेच बोलतोय. जसं आपण तिची प्रत्येक देवतेची आपण लेकरं आहोत. आपण जर मनापासून हाक दिली तर काय नाही, देव ऐकणारच. फक्त आपल्यात ती शक्ती पाहिजे त्यांच्याशी कनेक्ट व्हायची. बरोबर. धन्यवाद, खूप खूप आभार, तुमची चांगली माहिती दिलात. आज आम्ही देवाच्या कोटणे गावामधून चला मुलांना घेऊन आलो. आमची सगळी ही मुलं आहेत आमच्या वाडीतलीच आहेत. म्हटलं चला फिरून येऊया. आर्यदुर्गा मंदिर बोललं चांगलं आहे, एक मोठं नाव आहे या आपल्या पंचकृषीमध्ये. म्हटलं चला जाऊन भेटून येऊया. आमच्याकडे पण आहे हासळा देवी आहे, आमची नवलाई देवी आहे, आदिस्ती आहे. तर अशाच देवदेवी म्हणजे गाव हे आपलं राजापूर तालुका बघायला गेलं तर प्रत्येक ठिकाणी ठिकठिकाणी असे बोलतात ना चांगली मंदिरं आहेत. राजापूरपासून ढोपेश्वरचे तुत्पापेश्वर मंदिर आहे. अशी खरोखरच या ठिकाणी जर राजापूरमध्ये किंवा कोकणात आमच्या जर कोण फिरायला आलात ना तर पूर्ण एक दिवस तरी मला तर वाटत नाही पूर्ण एक दिवस. एवढं मोठं हे आमचं गाव आहे. आणि या गावामध्ये खरोखरच जो येतो तो या कोकण भूमीमध्ये पदस्पर्श करतो ना, तो पूर्ण पावन होऊन जातो असंच मी
कोकण भूमी शेवटी म्हटल्या परशुरामांची भूमी अच्छा, परशुरामाच्या परशुराम पद्धत, भूमी हा. म्हटल्यावर तिथे भरपूर काही आहे, म्हणजे खूप काही कोकणात बघण्यासारखं आहेच, बरोबर. अनुभव घेण्यासारखं तर खूप काही आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला एवढंच विनंती करेन की कोकणात या. आपले मुंबईकर सध्या तुम्ही बघितलं असणार दादा की आपल्या पूर्वीच्या ज्या शाळा वगैरे होत्या त्या आता बंद पडल्या आहेत. त्याचं कारण काय, तर इकडचा जो युवा जो आहे मुंबई, मुलं जे आहेत ती इथून उठून मुंबईच्या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत आणि मुंबईच्या ठिकाणी स्थायिक झाल्यामुळे पूर्ण गावोगाव किंवा शाळा हे पूर्ण ओसाड पडलेले आहेत. तर मी एवढंच विनंती करेन की बाबा पुन्हा येवा कोकण आपलोच असा. त्यामुळे कोकणात या आणि कोकणातल्या आमच्या ज्या आपल्या पाठीराख्या आहेत यांचा आशीर्वाद घेऊन जर कामाला सुरुवात केलात ना तर नक्की तुमच्या कामाला यश येईल. तुमचं नाव? देवाची कुठली हरभरा मंदिर सुनील नवाय.